आता बातमी आहे मुंबईमधनं। नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जेट सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणाने फोनवर अश्लील मेसेज आणि फोटोज पाठवले तशी घटना समोर आली आहे। मुंबईतल्या आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक झाली आहे। हे दोघेही एकाच कंपनीत काम करत होते। अशरफ नावाच्या तरुणाने हिंदू मुलीला लॉजवर आणण्यात जाण्यासाठी विचारणा केली असल्याचा दावा संबंधित तरुणीने केला। अशरफने कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला असल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार, पाठलाग करण्यासह इतर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले। त्यासोबत सध्या पीडित तरुणी आहे। ताई, हा जो तरुण होता तुझ्यासोबत काम करायचा, त्याची तुझी ओळख कशी आणि त्याने तुला नेमकं मोबाईलवरती काय पाठवलं? मला माहिती नव्हतं हा कोण आहे कोण नाही आहे, नाही मला माहिती होतं। हा फ्रेंडशिप पण आमची कधी झालीच नव्हती। मी फक्त बघितलेलं त्याला आणि मला नाव पण नव्हतं माहिती होतं। माझी फ्रेंड्सनी मला सांगितलं की हा अशरफ पोरींला घाण फोटो व्हिडिओज पाठवतोय, बी अलर्ट। तर मग त्यांनी मला सांगितलं त्यांच्याबरोबर त्यांनी केले, म्हणून तू थोडा अलर्ट राहा। मग त्याच्यानंतर तू काम करायचं? हो, टेलिकॉलरला होता तो, माझ्यासोबतच होता कामाला, बट आमची काही फ्रेंडशिप नव्हती, नाही ओळख होती काही। तो मला डायरेक्टली टेक्स्ट केला। त्या ग्रुपमधून त्यांनी माझा नंबर काढला, ऑफिसचा एक ग्रुप होता त्याच्यामधून त्यांनी माझा नंबर काढला आणि त्यांनी मला टेक्स्ट केला। टेक्स्ट करून त्यांनी मला कॉल केला आहे। कॉल करून तो नॉर्मली नाही बोलत होता माझ्याबरोबर, एवढे घाण बोलत होता ज्याची काही लिमिट नाही। जो काही तो वर्ड्स यूज करत होता माझ्यासाठी, जो काही तो बोलत होता त्याच्याने गूजबम्स येतात लिटरली। जो काही तो बोलत होता त्याच्यावरून आहे ना, काही सांगू नाही शकत तो किती घाण बोलत होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।